नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या राज्यातील अनेक भागामध्ये खूप जोरदार पाऊस होत आहे आणि याच्यामुळे शेती पिकाचं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे. मित्रांनो, जे आपल्या शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे त्याच्यासाठी जर आपल्याला पीक विमा नुकसान भरपाई मिळवायची असेल तर आपल्याला पीक विमा कंपनीकडे तक्रार करणं गरजेचं आहे, तरच आपल्याला पीक विमा मिळत असतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पिकाचे झालेले नुकसानीची तक्रार आपल्या मोबाईलमधूनच कशी करायची आहे याच्याबद्दल अगदी सोप्या भाषेमध्ये योग्य पद्धतीने माहिती घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. पीक नुकसानीची तक्रार नोंदवण्यासाठी सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये आपल्याला प्ले स्टोअरमध्ये जाऊन क्रॉप इन्शुरन्स नावाचं जे ॲप्लिकेशन आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता हे 2 नंबरला जे दिसत आहे क्रॉप इन्शुरन्स नावाचं ॲप्लिकेशन आहे ते इन्स्टॉल करायचं आहे. मित्रांनो, ॲप इन्स्टॉल होत आहे. ॲप इन्स्टॉल होईपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आतापर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. मित्रांनो, ॲप इन्स्टॉल झालेला आहे ते आपण या ठिकाणी ओपन करूया. ॲप ओपन केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला दिसणार आहे. सर्वप्रथम हे जे ॲपचा इंटरफेस आहे तो पूर्ण इंग्रजी भाषेमध्ये आहे. आपल्याला भाषा सुरुवातीला चेंज करून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता सर्वात खाली चेंज लँग्वेज नावाचा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इंग्लिश, हिंदी, मराठी अशा 3 भाषेत आपण मराठी सिलेक्ट करूया, म्हणजे आपल्याला समजायला सोपं होईल. त्याच्यानंतर खालच्या ॲप्लाय बटनवर क्लिक करायचं आहे आणि ॲप्लाय करायचं आहे. त्याच्यानंतर पूर्ण इंटरफेस याचा मराठीमध्ये झालेला आहे. तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये आता जे पर्याय आहेत, शेतकरी म्हणून नोंदणी करा, पॉलिसीसाठी प्रवेश करा, नोंदणी खात्याशिवाय काम सुरू ठेवा. तर आपल्याला नोंदणी खात्याशिवाय काम सुरू ठेवा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बरेच ऑप्शन आलेले आहेत. पीक विमा, पीक पॉलिसीची सद्यस्थिती, विमा हप्त्याबद्दल जाणून घ्या, पीक नुकसान, शंका समाधान, मदत केंद्र. तर आपल्या पिकाच्या नुकसानीची तक्रार नोंदवायची आहे. आपण पीक नुकसान या बटनवरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथं 2 पर्याय आहेत, त्याच्यापैकी पीक नुकसानीची पूर्वसूचना याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं मोबाईल क्रमांक विचारत आहे. आपला मोबाईल नंबर जो तुमचा नंबर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला टाईप करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर खाली OTP पाठवा या बटनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर OTP येणार आहे. 6 अंकाचा OTP असेल तो या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर पुढची स्क्रीन ओपन झालेली आहे. याच्यामध्ये आता योजनेची निवड करा. याच्यात आपला अनेक पर्याय आहेत. त्याच्यापैकी सुरुवातीचा पर्याय हंगामच्या खाली सिलेक्ट करूया. हंगाम आपला खरीप आहे, आपण खरीप सिलेक्ट करूया. त्याच्यानंतर वर्ष खाली सिलेक्ट करायचं आहे आणि 2024 वर्ष आहे तर 24ला सिलेक्ट करायचं आहे. योजनेच्या खाली क्लिक करून आपल्याला प्रधानमंत्री फसल विमा योजना याच्यातूनच बहुतांश शेतकरी पीक विमा भरत असतात. तर आपल्याला प्रधानमंत्री फसल विमा योजना ह्या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर खाली राज्याचा ऑप्शन आहे. राज्यामध्ये क्लिक करून आपलं राज्य आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. खाली ड्रॉपडाऊन लिस्टमध्ये जाऊन महाराष्ट्रावर क्लिक करायचं आहे. हे सर्व प्रोसेस झाल्यानंतर खाली निवडा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. निवडावरती क्लिक केल्यानंतर नोंदणीचा स्रोत विचारत आहे, त्याखाली आपण क्लिक करूया. त्याच्यानंतर तुम्ही AIDE, बँक, CSC, फार्मर ऑनलाईन, इंटरमिडिएटरी असे बरेच ऑप्शन आहेत. तर आपण CSC केंद्रामधून आपल्या पीक विमा भरलेला होता, आपण त्याच्यावरती सिलेक्ट करतो आहे. तुम्ही बँकेत भरला असेल किंवा तुम्ही स्वतःचा ऑनलाईन भरलेला असेल तर ते तुम्ही पर्याय निवडू शकता. आपण CSCवरती क्लिक करतो आहोत. CSCवरती क्लिक केल्यानंतर खाली विचारत आहे तुमच्याकडे अर्ज पॉलिसी क्रमांक आहे का. तर आपल्याकडं अर्जाचा पॉलिसी क्रमांक आहे. आपण या ठिकाणी पुढचं जे बटन आहे त्यावरती क्लिक करूया. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपण इन्शुरन्स काढल्यानंतर जी आपल्याला पावती दिली जाते त्याच्यावरती तुम्ही आता स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे पाहू शकता या ठिकाणी पॉलिसी क्रमांक असतो. तो पॉलिसी क्रमांक आपल्याला या ठिकाणी ह्या बॉक्समध्ये नोंद करायचा आहे. तुम्ही तुमचा जो पॉलिसी क्रमांक असेल तो त्या ठिकाणी टाकून घ्या. पॉलिसी नंबर टाकल्यानंतर खाली यशस्वी या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर यादीतून अर्जाची निवड करा, इतर पर्याय निवडा आणि पॉलिसी क्रमांक दिसत आहे तर पॉलिसी क्रमांकच्या अगोदर जो चौकोनी छोटा बॉक्स दिसतो आहे त्याच्यामध्ये क्लिक करायचं आहे. त्याच्यामध्ये क्लिक केल्यानंतर आपल्याला आपण कुठल्या पीक विमा कंपनीकडे पीक विमा भरलेला आहे, शेतकऱ्याचं नाव, राज्य, जिल्हा, खाते क्रमांक, परत विमा हप्ता किती भरला आहे, मोबाईल क्रमांक, नातेवाईकाचे नाव, ही सर्व माहिती आले. त्याच्या खाली आपण यादीतून अर्जाची निवड करायच्या खाली आपण जे भरलेले पिकाचं क्षेत्र असेल ज्याचा आपण पीक विमा भरलेला आहे ते या ठिकाणी माहिती दिसत आहे. तर त्याच्या अगोदर एक बॉक्स आहे, त्या चौकोनी बॉक्समध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे. एकापेक्षा जास्त गट असेल तर एकाखाली एक येणार आहे, अगोदर एक एक करून तुम्हाला प्रोसेस करायचं आहे.
त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर घटनेचा प्रकार विचारत आहे, त्याच्याखाली क्लिक करूया. याच्यामध्ये भरपूर पर्याय आहेत, तर त्याच्यापैकी तुमचं जे कारण असेल, जर अतिवृष्टी झालेली असेल तर एक्सेस रेनफॉल या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तुमचे जे पर्याय असेल तुम्ही क्लिक करू शकता. एक्सेस रेनफॉल क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी खाली घटनेचा दिनांक विचारलेला आहे, त्याखाली आपण कॅलेंडरवरती क्लिक करूया. कॅलेंडरवरती क्लिक केल्यानंतर इथं कॅलेंडर ओपन झालं आहे. तुमच्या शेतामध्ये अतिवृष्टी कधी झाली होती याची तारीख तुम्हाला या ठिकाणी निवडायची आहे. आपण उदाहरणासाठी 1 तारीख या ठिकाणी निवडत आहोत आणि त्याच्याखाली ठीक आहे यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर घटनेच्या वेळेस पीक वाढीचा टप्पा कुठला होता त्याखाली क्लिक करूया. त्याच्यानंतर स्टँडिंग क्रॉप म्हणजेच तुमचं पीक उभं होतं, हार्वेस्टेड म्हणजे तुमचं पीक काढलेलं होतं, आणि त्याच्याखाली कट अँड स्प्रेड बंडल्ड कंडिशन फॉर ड्राईंग म्हणजे तुमचं काढून पीक कापलेलं होतं आणि शेतावरतीच वाळण्यासाठी ठेवलेलं होतं. असे 3 पर्याय आहेत. आपण स्टँडिंग क्रॉप आहे तर म्हणजेच उभं पीक आहे त्याच्यावरती क्लिक करतो आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर नुकसान भरपाईची संभाव्य टक्केवारी ह्याच्या खाली आपल्या बॉक्समध्ये क्लिक करायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुमच्या पिकाचे नुकसान किती झालेलं असेल, त्याची टक्केवारी किती असेल या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे. समजा 80% नुकसान झालं असेल तर 80 टाईप करायचं आहे. आपण माहिती देण्यासाठी हे पिकाची टक्केवारी आपण नुकसानीची टाकत आहोत. त्याच्यानंतर ज्यावेळेस त्याची पाहणी होईल त्यावेळेस पीक विमा प्रतिनिधी त्याची टक्केवारी परत लावणार आहेत. त्याच्याखाली शेअर नावाचा ऑप्शन आहे, त्या बॉक्समध्ये खाली क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुमचा जो शेअर असेल अतिवृष्टीमुळे नुकसान, क्रॉप लॉस जे काय तुम्हाला टाकायचं आहे ते टाकू शकता. हे ऑप्शनल आहे. त्याच्यानंतर खाली जो पर्याय आहे फोटो अपलोड करा, त्याच्यामध्ये तुमच्या पिकाचं जे झालेलं नुकसान आहे त्याचा फोटो तुम्हाला काढून अपलोड करायचा आहे. त्यासाठी आपण खाली या बाणावरती क्लिक करूया. बाणावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही परमिशन मागितले जातील, त्या सगळ्या परमिशन अलो करायच्या आहेत. आणि तुमचा कॅमेरा अशा प्रकारे ओपन झालेला आहे. कॅमेरा ओपन झाल्यानंतर तुमच्या पिकाचं जे नुकसान झालेलं असेल तर तुम्ही त्याचा फोटो या ठिकाणी काढायचा आहे. फोटो काढल्यानंतर राईट बटन जे दिसतं त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर खाली व्हिडिओ अपलोड करा असा एक पर्याय आहे, हा ऑप्शनल आहे. तुम्हाला व्हिडिओसुद्धा टाकायचा असेल तर व्हिडिओ अपलोड करायच्या पुढच्या बाणावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर 5, 10, 15 सेकंदाचा जो काही व्हिडिओ या ठिकाणी येणार आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी व्हिडिओ तुमच्या शेतामध्ये कॅमेरा फिरवून नुकसानीचं झालेलं दाखवायचं आहे आणि तो सबमिट करायचा. व्हिडिओ सबमिट केल्यानंतर खाली शेतकऱ्याचं नाव, मोबाईल नंबर आणि आधार क्रमांक येत आहे. त्याच्या खाली जो पर्याय दिसत आहे सादर करा, सादर करा या बटनवरती क्लिक केल्याबरोबर तुमची जी पीक विम्याची तक्रार आहे ती त्या ठिकाणी अपलोड होणार आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट ID समोर दिसणार आहे. तो डॉक्युमेंट ID तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, लिहून घ्यायचा आहे किंवा त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे. तसेच काही वेळा डॉक्युमेंट ID हा SMS द्वारे सुद्धा दिला जातो, तो तुम्हाला जपून ठेवायचा आहे. अशा प्रकारे आपल्या पिकाची झालेली नुकसानीची तक्रार आपल्या मोबाईलवरच करायची आहे आणि याच मोबाईलमध्ये परत डॉक्युमेंट ID टाकून तुमच्या पीक विमा तक्रारीची स्थिती काय आहे हे सुद्धा तुम्ही चेक करू शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा नुकसानीची तक्रार करण्यासाठी मदत होईल.